नमस्कार, आपण बघत आहे पोलीस टाइम. महाविकास आघाडीचे पश्चिम नागपूरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात मंगळवारी छावणी येथून दुर्गा माता मंदिर परिसरातून करण्यात आली. सकाळी 8 वाजता मातेचे दर्शन व पूजन करून जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. यानंतर जन आशीर्वाद यात्रा पुढे टेलर लाईन, विजयनगर, राजनगर, किल्सन चौक, बैरामजी टाउन, गोंडवाडा चौक, मानकापूर, कल्पना टॉकीज, आंबेडकर नगर, नागसेन सोसायटी, शिवाजी कॉम्प्लेक्स, किराट लेआउट, बडी मस्जिद, कुलर कंपनी, ताजनगर, गरीब नवाज मंदिर, श्रीनगर, ढोरे लेआउट, सादिकाबाद, जयहिंद नगर, छिंदवाडा रोड, संपता चौक, जुना मानकापूर, लुंबिनी नगर, वाट लेआउट आणि लुंबिनी नगर बुद्ध विहार येथे यात्रेचा समारोप झाला. यावेळी पश्चिम क्षेत्रातील महिला, पुरुष, तरुण विकास ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी रस्त्यावर दिसून आले. महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. तर सायंकाळी 5च्या दरम्यान जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा धरमपेठ येथील आंबेडकर नगर बुद्ध विहारातून सुरुवात करण्यात आली. यावेळी विकास ठाकरे यांनी विहारात जाऊन तथागत बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. भव्य असलेली रॅली पुढे हनुमान मंदिर, टांगा स्टँड, झेंडा चौक, मामा रोड, अग्रवाल पिछायत केंद्र, मामा गजघाटे पॉइंट, वसंतराव नाईक झोपडपट्टी, गवडीपुरा आणि छोटा गवडीपुरा येथे यात्रेचे समापन झाले. नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादातून त्यांनी ठाकरे यांना प्रचंड मताधिक्याने दुसऱ्यांदा विधानसभेत पाठविण्याचा संकल्प केल्याचे दाखवून दिले. जन आशीर्वाद यात्रेत महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने यात्रेचे जागोजागी जल्लोषात स्वागत करून विकास ठाकरेंना विजयाचा आशीर्वाद. तसेच महाविकास आघाडीचे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना महाराष्ट्र यादव महासभेने समर्थन जाहीर केले. सतीश यादव यांनी दिलेल्या समर्थन पत्रात त्यांनी सांगितले की महाराष्ट्र यादव महासभेच्या आयोजित बैठकीत सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ठराव मंजूर केला. यात आगामी निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांच्या हितार्थ नागपूर जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र यादव महासभेने घेतला आहे. यादव समाज बंधूंकडून मतदान करण्याचे आवाहनही सतीश यादव यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम न्यूज, नागपूर.